एका झाडावर एक गरुड राहत होतं आणि खाली एक कोंबडी पण राहत होती. गरुडानेही पिल्लांना जन्म दिला, इकडे खाली कोंबडीनं पिल्लांना जन्म दिला. आणि एक गरुडाचं पिल्लू त्या कोंबडीच्या पिल्लांच्या बसून वरती झाडावरून पडलं आणि झाडातनं खाली पडल्यानंतर ते गरुडाचं पिल्लू त्या कोंबडीच्याच पिल्लामध्ये राहायला लागलं. त्याच्यागतच घाणीत किडे उडकायला लागलं. बघता बघता एक दिवस वरून एक गरुड निघालं होतं. अरे हे पिल्लू गरुडाचं दिसतंय, हे उडत का नाहीये? आणि ज्या वेळेत एक गरुड त्या पिल्लाजवळ जातं आणि त्याला म्हणतं, अरे तू उडत का नाही, तू गरुड आहे. ते पिल्लू म्हणतं, नाही हो मी कोंबडी आहे, मी उडूच शकत नाही. ते गरुड त्या पिल्लाला घेतं आणि एका मोठ्या डोंगरावर जातं. डोंगरावर गेल्यानंतर ते गरुड म्हणतं, अरे हवेत झेपावण्याचा प्रयत्न तरी कर. ते पिल्लू म्हणतं गरुडाचं छोटस, अहो नाही हो मी कोंबडी आहे. आणि त्यावेळी तो गरुड त्या कोंबडी समजणाऱ्या त्या गरुडाच्या पिल्लाला त्या मोठ्या कड्यावनं डोंगरावनं ढकलून देतो. आणि जसं आपण पडतो हे ज्यावेळी लक्षात येतं ना, त्यावेळी ते गरुडाचं पिल्लू आपले पंख बाहेर काढतं आणि ते आकाशाकडे झेपावतं. तुमच्या संगतीत एखादा कोणतरी असा सांगणारा पाहिजे, तुझ्यात ती ताकद आहे, तू ते गरुडाचं पिल्लू आहे, तू फक्त जिंकण्यासाठीच जन्माला आलाय. हे कुणीतरी आम्हाला सांगणं गरजेचं आहे ना मित्रांनो. हे ज्यावेळेस सांगतील ना, त्यावेळेस आमच्या मुलांची पावलं ही यशाकडे पडतात.